सांगली जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पाऊस थंडावला असला तरी सांगली आयुर्विन पुलाची काल 24 तासात 6 इंचानं यावेळेस पाणी उतरलं आहे। या पुलावर सध्या कृष्णाची पाणी पातळी 39 फुटांवर असून पूर जरी ओसरला असला तरी नदीपात्रातून पाणी बाहेर पडल्यानं सांगली जिल्ह्यातील 3 तालुक्यांमध्ये 8000 पेक्षा जास्त बाधित शेतकरी आहेत। जवळपास 79 गावं आणि 4131 हेक्टर शेती ही पाण्याखाली जाऊन सोयाबीन, ऊस, फळबाग, भुईमूग आणि भात अशा अनेक पिकांचं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे। पाणी जरी ओसरलं असलं तरी अद्यापही इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असून यावेळेस सांगलीवरील पुराचं संकट अजून पूर्ण टळलेलं नाहीये। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण पाहूया। तर कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला आहे, तो आपण पाहणारच आहोत। मात्र सध्या सांगलीमध्ये पावसानं उसंत घेतली आहे। गेल्या 3 दिवसांपासून पाऊस हा नाहीये। तर सांगलीतील आयुर्विन पुलाची काल 24 तासात 6 इंचानं या पुलावरती पाणी उतरलंय। सध्या कृष्णाची पाणी पातळी ही 39 फुटांवर असून पूर जरी ओसरला असला तरी नदीपात्रातून मात्र पाणी बाहेर पडल्यानं सांगली जिल्ह्यातील 3 तालुक्यांमध्ये 8000 पेक्षा जास्त बाधित शेतकरी आहेत। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे।